सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. कर्जत तालुक्यातील सांशी गावातील भवानी माता मंदिर येथे ग्रामस्थांच्या वतीने नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. मंदिर परिसरात आकर्षक सजावट, फुलांची तोरणे, रोषणाईमुळे वातावरण मंगलमय झाले होते. 9 दिवस देवीची महाआरती, भजन, कीर्तन, धार्मिक प्रवचने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सवात रंगत आणली. महिला मंडळांनी पारंपरिक दांडिया गरबा सादर केला, तर लहान मुलांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपली कला सादर केली. हरिभक्त पारायण शिवाजीबुवा देशमुख यांच्या भजनांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचा गजर आणि भक्तिभावपूर्ण गायनामुळे गावकऱ्यांनी त्यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित केले. शुभम नंदकुमार शिर्के आणि त्यांचे वडील नंदकुमार शिर्के यांच्या गाव विकासातील योगदानाचे ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले. त्यांच्यामुळे गावाचा सर्वांगीण विकास होत असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले. समीर पुंडलिक चव्हाण यांनी सांगितले की मागील 5-6 वर्षांपासून गावात नवरात्र उत्सव साजरा होत असून यावर्षी नवीन मंदिर बांधकामानंतर उत्सवाला विशेष उत्साह लाभला आहे. सकाळ संध्याकाळ आरती, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महिला युवक मंडळांचा सहभाग हा उत्सव अधिक भव्य करतो. दत्ता नारायण कदम यांनी मंदिराच्या सजावटीसाठी आणि देवीला 9 दिवस नवी साडी नेसवण्याच्या परंपरेसाठी ग्रामस्थ व महिलांचे कौतुक केले. नंदकुमार शिर्के यांनी गावाच्या विकासासाठी युवकांनी घेतलेल्या पुढाकाराचा गौरव केला आणि प्रथम आपला गाव मग इतर गाव ही भूमिका स्पष्ट केली. शिवाजीबुवा देशमुख यांनीही शुभम शिर्के यांच्या अथक प्रयत्नांचे कौतुक केले आणि भवानी मातेला गावाच्या प्रगतीसाठी साकडे घातले. ग्रामस्थ रवींद्र शिर्के यांनी सांगितले की नवीन मंदिर बांधल्यापासून पहिल्यांदाच गरबा उत्सव रंगतदार पद्धतीने झाला असून शुभम शिर्के यांच्या कामामुळे गावाच्या सांस्कृतिक परंपरेला नवा आयाम मिळाला आहे. ग्रामस्थ, महिला, युवक व लहान मुलांच्या एकत्रित सहभागामुळे सांशी गावातील नवरात्र उत्सव हा श्रद्धा, संस्कृती आणि ऐक्याचा दैदिप्यमान सोहळा ठरला आहे. भवानी माते की जय. जय अंबे. जय अंबे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
नमस्कार, मी समीर पुंडलिक चव्हाण, सांडशी ग्रामस्थ। या ठिकाणी आम्ही ग्रामस्थ मंडळ सांडशी मागील काही वर्षापासून 5 ते 6 वर्षापासून आम्ही नवरात्र उत्सव साजरा करत आहोत आणि गेल्या वर्षीच मंदिराचं सुशोभीकरण झालं आणि त्याच्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम करण्याचा आम्ही निर्णय घेतला या गावामध्ये आणि त्याच्यानंतर मग इथे सकाळची आरती होते, त्याच्यानंतर संध्याकाळी परत एक आरती होते। गावातील महिला मंडळ येतात, लहान मुलं येतात, त्याच्यामध्ये आबालवृद्ध सगळे येतात। त्याच्यानंतर आम्ही 9:30 पंचक्रोशीमध्ये जे आमचे भजन मंडळ आहेत त्यांना, त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील त्याचप्रमाणे रायगडमधून पेन इथून आमचे काही भजन मंडळ येणार आहेत आणि त्याच्यानंतर 9:30 नंतर आम्ही गरब्याचा डान्स हा कार्यक्रम घेतो। त्याच्यामध्ये सर्व गावातील महिला मंडळ त्याचप्रमाणे मुलं देखील सहभागी होतात आणि त्याच्यामध्येच आम्ही मुलांचे सांस्कृतिक आणि मनोरंजनाचे कार्यक्रम पण घेतले आहेत। तर अशा प्रकारे एक वेगळा उत्साह ग्रामस्थांमध्ये आहे आणि सगळेजण अतिशय आनंदाने त्यामध्ये सहभागी होतात। प्रथम माझं नाव दत्ता नारायण कदम, या गावातलं मी सदस्य होऊन गेलेलो आहे, बरोबर आहे। ह्या मंदिराचं काम आमच्या गावातली तरुण मंडळी खूप चांगलं करतात आणि गरब्याचं काम, मंदिराचं काम लेडीज सकाळी आरतीला येतात, संध्याकाळी आरतीला। जशी देवीला साडी नेसतात तशी 9 दिवस आमच्या गावातील लेडीज मंडळी, महिला मंडळी तशा साड्या नेसतात आणि संध्याकाळी 1-2 तास चांगला आनंद लुटतात आणि गावचे आमच्या एकही आहे, तरुण मंडळी पण एकच आहेत आणि ज्येष्ठांचा आम्हाला आशीर्वाद आहे। ह्याच्या पुढे आमच्या गावाला आशीर्वाद राहील, ज्येष्ठ मंडळीचा, तरुण पोरांचा असंच कार्य होत राहील। शुभम आमचा एक तरुण कार्यकर्ता झालेला आहे, त्याच्या पाठोपाठ त्याचे नंदू शिर्के आहेत, त्यांच्या पाठीशी आम्ही आहेतच। म्हणजे आमच्या गावचं पहिले चांगलं चाललेलं आहे, तर देवाचं तर चांगलंच झालेलंच आहे, मी अजून होणार आहे। नंदकुमार खंडू शिर्के, राहणार सांडशी। मी आमच्या गावातील युवा जे पोरं आहेत, जे यंग जनरेशन आहे, विकास पेडणेकर असेल, समीर दाखोला असेल, रवींद्र शिर्के असेल, ऋषिकेश कदम असेल, असंख्य मुलं आहेत। या मुलांनी इकडे मंदिराकडे जेवढे 4-5 वर्षामध्ये कार्यक्रम करतात आणि या कार्यक्रमानिमित्त मला आज माझ्या सहपत्नी कुटुंबाला पाचव्या माळेचा मान दिला म्हणून मी ह्या आरतीसाठी आलेलो आहे। मी राहायला खोपडीत आहे, पण माध्यमातून माझं लक्ष पूर्ण माझ्या गावावरती आहे। माझ्या गावाचा विकास व्हा हेच आमच्या बाप बेट्यांचं हे प्राधान्य, की आपण आपलं गाव सुधरून नंतर आपण दुसऱ्या गावाकडे जाऊ, हे आमचं ध्येय वाक्य। आणि मी खरंच 2-4 वर्षापूर्वी माझ्याकडे काहीच नव्हतं, पण जेव्हा मी मंदिर मोडलं तर माझ्याकडे खरंच काहीच नसताना सुद्धा ज्या दिवशी मला मंदिराचं मी पायाभरणी केली तिथपासून मला प्रगती आलेली आहे आणि देवीचा असाच, मी कधी देवीकडे काय मागणार नाही, देवी मला असंच देत राहणार आहे। तर जेव्हा तुम्ही देवीची सेवा कराल तर देवी तुम्हाला नक्कीच मेवा देईल। हे एवढंच माझं म्हणणे आहे की तुम्ही चांगली जण सेवा करा, कोणाचं वाईट चिंतू नका, देव तुमच्या हमेशा पाठीमागे राहील आणि आमच्या गावाचा विकास होईल, एवढंच आमचं ध्येय आहे। आणि मंदिर आता इथं थोडंसं शोभीकरण दिसतंय, अजून 1 वर्षानंतर तुम्हाला सर्व मंदिराच्या बाजूनी बरंच काही दिसेल। तुम्ही पुढच्या वेळेस तुम्हाला आम्ही आवर्जून बोलू। इथे आमची अशी संकल्पना आहे की इथं आमच्या गावातील कुणाचं शुभ कार्य असेल ते इथे होईल, लग्न असेल, काही असेल, आमच्याकडे आमचं प्लॅनिंग आहे की बाबा इथं आपण काय करू शकतो, तो विकास निधी आम्ही सरकारकडनं मागवणार आणि इथं करणार। तुम्हाला थोड्या दिवसापूर्वी इथं आमच्या देवीचा कार्यक्रम झाला तेव्हा आपण आलाच होता, तेव्हा आपण बघितलं असेल की आपल्या गावाचा लोकांचा काय प्रोत्साहन आहे। आमच्या गावातल्या सर्व वयस्कर असो की यंग जनरेशन मुलं असो, त्याही सर्व आम्हाला पाठबळ दिलंय आणि त्यांचं असंच पाठबळ आमच्या पाठीवर राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि भवानी मातेचा आशीर्वाद हा आमच्या पाठीवर सदैव असेल हीच भवानी चरणी प्रार्थना। माझे नाव हरिभक्ती पारायण शिवाजी बुवा देशमुख। आज मला जी ह्या सांडशी गावातील ग्रामस्थांनी जी भवानी मातेच्या सेवेसाठी जी माझी 2 मिनिटाच्या असो किंवा अर्ध्या तासाची असो, जे मला भजन रूपी सेवा त्या देवीच्या चरणी अर्पण करायला दिली, ते मी या गावाचे पहिले आभार व्यक्त करतो। या सांडशी गावातील मी माझ्या 53 वर्षामध्ये या गावात अनेक प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात, त्यात अनुस्वरूपाने आज या भवानी मातेचा 9 दिवसाचा नवरात्रीचा उत्सव म्हणून त्या कार्यक्रम राबवला जातो। त्याच्यामध्ये अतिशय सुंदर प्रकारे सकाळची आरती, संध्याकाळची आरती आणि सर्व ग्रामस्थ अगदी आनंदाने आणि महिला मंडळ आनंदाने या आरतीचा लाभ घेतात। मी एवढंच सांगू इच्छितो की आज या गावाच्यासाठी जे काय अनुदान दिलंय आणि
जास्तीत जास्त मेहनत हे आपले युवक नेते शुभम शिर्के यांनी या देवीसाठी अतिशय या गाभाऱ्यासाठी या देवीच्या परिसरासाठी खूप अशी मेहनत घेतली। मी पहिलं त्याचा आभार व्यक्त करतो। आणि आज या गावाची शोभा, आज गावाचे रस्ते जे काही बनवलेत किंवा जे काही त्यांनी जी मेहनत केली ती या शुभम शिर्केने केलेले। मी या भवानी मातेच्या चरणी एक नतमस्तक होतो आणि भवानी मातेला साकडं घालतो का असेच या शुभम करून या भवानी मातेचा आणि या गावाची सेवा होऊ दे ही या भवानी मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो। मी प्रधानतः रवींद्र जगन्नाथ शिर्के, ग्रामस्थ सांडशी। मी आम्हाला सांगू इच्छितो आपल्याला सर्वांना का या ज्या भवानी मातेचा जो आज परिसर दिसतोय, हा परिसर जो सुशोभित करण्याचं जे काम केलंय ते आमचे पुतणे शुभम दादा शिर्के, शुभमने खूप सुंदर काम केलंय। हे आता नवीन मंदिर झाल्यापासून पहिल्यांदाच हा गरबा उत्सव सुरू होतोय। पूर्वी होत होता, परंतु जो आता ज्याला रंग आलाय त्या खऱ्या अर्थाने ते शुभम शिर्के यांच्यामुळे आलाय। आज शुभमने जे काम केलंय जे असं हे परिसराचं काहीच नव्हतं, इकडे सगळे गवत वगैरे होते आणि आज यांनी एक कोबा मारला आणि त्या कोबेच्या माध्यमातून मंदिराचे सुशोभीकरण आणि स्वखर्चाने त्यातून काही त्यांनी केलेलं आहे। अर्धा फंडिंग आहे आणि अर्धा त्यांनी स्वखर्च केलेला आहे आणि त्याच्यामुळे जी ही शोभा आलेली आहे गावाला आमच्या, ते गावाचा विकासही होतोय आणि गावामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम ज्या रीतीने आज राबवले जातात त्याला एक ती दिशा मिळते ते केवळ शुभम शिर्केमुळे। आज शुभमने जे कार्य केले त्या कार्याचा वसा म्हणून आम्ही आता गावकऱ्यांना सगळे ग्रामस्थ जमा होऊन आज नवरात्र उत्सव साजरा करतोय। नवरात्र उत्सव साजरा करताना देवीला आमच्या 9 रंगाच्या 9 दिवसीय साड्या प्रदान केल्या जातात। प्रत्येकाला वेगवेगळ्या भावकीला आम्ही संधी दिलेली आहे। गावातल्या प्रत्येक जो कोणी काय कार्यक्रम करायला इच्छुक होता त्याच्या माध्यमातून आमचे एक 10 सदस्याची एक मंडळ आहे, त्यांचा अध्यक्ष विकास भाऊ पेरणेकर आमचे, त्याच्या माध्यमातून त्या पोरांच्या माध्यमातून आणि गावाच्या सहकार्यातून आज उत्सव सुरू आहे। तो उत्सव अतिशय सुंदर आणि छान रीतीने चाललेला आहे। अनेक भजनी मंडळे आम्ही प्रचारण केली आहेत, उज्जैन मधून असतील, आमचे मामा आहे तिकडे बीड मध्ये, अजून तिकडे गणपती वाडूवरून आपले महिला सायली मानकवली येत आहे। तर असे अनेक आम्ही प्रोग्राम चांगल्या रीतीने सुरू केले। परंतु काही आमच्या गावामध्ये पण एक दुःखद घटना घडलेली आहे। त्या दुःखद घटना घडलेली असल्यामुळे त्या कार्यक्रमाला आम्ही अजून तेवढा मोठा रंग दिलेला नाहीये, पण ह्याच्या पुढे हे कार्यक्रम एवढ्या जोरात आणि जोशात असतील का आमच्या ग्रामस्थ याला सहकार्य, खूप मोठं सहकार्य लाभतंय। आमचे प्रत्येक सदस्य इथं मन लावून काम करतोय। समीर चव्हाण सरकारचा सदस्य आहे, ऋषिकेश कदम आहे, अजून समीर डाखोले, परेश आहे, आमची बरेच सदस्य आहे। ते पोरं एवढी मेहनत करतात, त्या मेहनतीला खूपच दाद देण्यासारखी मिळते त्यांची आणि त्याला आम्ही फक्त ग्रामस्थ त्यांना सहकार्य करतो, त्यांच्या पाठीमागं उभं राहून पाठिंबा देतो। ह्याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाहीये, कुठलाही क्लेश नाहीये, फक्त एक देवीचा उत्सव आणि देवीचा कार्यक्रम चांगल्या रीतीने राबवा ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि तेच आम्ही पुढे करत राहू। अहो ऐका, फ्लॅट्सवर जबरदस्त सेल, अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेट मध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी। गणपती बाप्पा सोबत घर प्रवेशाची आनंद वार्ता। नेरळचं निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड, अगदी कमी किमतीत स्वतःचं घर आता तुमच्यासाठी। मातोश्री नगर, नेरळ ईस्ट स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व शांत वातावरण, रेडी टू मूव्ह फ्लॅट्स, 1 BHK आणि 1 BHK विथ टेरेस फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये, डिस्काउंट रेटवर मर्यादित काळासाठीच। आजच बुक करा, कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही। संपर्क करा 9819393394, 9320093394 वर। आजकाल सगळेच धावपळीत असतात, घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो। एकटं जेवण, गप्पा नाही, हसू नाही, आठवणीही कुठे बनतात अशा घाईत। पण आता हे सगळं बदलणार आहे, कारण आपल्या कर्जतमध्ये आलाय एक खास ठिकाण, नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँक्वेट हॉल। इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी, म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खमंग बेत, स्वतंत्र दालने, स्वच्छ आणि मोकळी जागा,
आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक. वाढदिवस असो, लग्न समारंभ, छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद, इथे प्रत्येक क्षण खास असतो. नमस्ते कर्जत, कुटुंब एकत्र आणणारी जागा. हे फक्त हॉटेल नाहीये, ही आहे आठवणी बनवण्याची जागा, जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून. ठिकाण भिसेगाव, कर्जत, खोपोली रोड, कर्जत. नमस्ते कर्जत, जेवण फक्त पोटासाठी नाही, मनासाठी सुद्धा. खवयांची खरी राजधानी नमस्ते कर्जत, जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीचं चव. आत्ताच संपर्क करा 9850924135 व 7387412244 तसेच 7798383635. तुमच्या गावातील समस्या, प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा. आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ. तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात BG 24 तासवर करा. आम्ही तुमची माहिती घराघरात पोचवू. आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ.